नमस्कार, कसे तुम्ही सगळे? मस्त मजेत. जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनालिसा व्लॉग. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जसं कळालं ना की हिचं नवरा सोडून गेला, म्हणजे कोणाच्या बाबतीत असेल, बरेच जणांच्या बाबतीत असेल, कोणाकोणाच्या चांगलं असेल, अनुभव येतो नवरा सोडल्यावर, कोणाकोणाला वाईट येतो. जसं की मला आलाय वाईट. जसं कळालं ना लोकांना की हिचं नवऱ्याने हिला सोडून दिलंय, नाही तिच्या सोबत नाही राहत, म्हणजे सोडून देणार आहे का नाही देणार सोडून काय माहीत नाही, पण आता सध्या ही इथं म्हणजे एकत्र राहत नाहीत ते. असं जर का लोकांना कळालं, घरातल्यांना असू नाही तर बाहेरच्यांना असू, शेजारी हे ते, आणि जास्त घरातले पण तेवढेच आणि शेजारचे पण तेवढेच, लगेच मग काय ना काय ना बोलायला, टोमणे द्यायला तयारच असतात, उभेच राहतात. उभेच म्हणजे असं आहे ना, त्यांना आहे ना तेवढंच असं वाटच बघून असल्यासारखं असते की हा काहीतरी काय होतं ना, आपण कसं बोलतो एवढंच लोकांना असतं. जसं की माझ्या बाबतीत झालं. आता सुदेश सोडून गेलाय, ठीक आहे, मी व्हिडिओ पण बनवते, का तर व्हिडिओने मला म्हणजे मी व्हिडिओ बनवते, मला वाटतं जरा बरं म्हणून मी व्हिडिओ बनवते. आणि माझे काहीतरी म्हणजे अडचण असते, आर्थिक येते परिस्थिती ते, म्हणून पण मी व्हिडिओ बनवते. पण काय काहींचं कसं आहे, व्हिडिओचं तर काही नाही मी बोलत, पण जसं समजलं ना की ही जनावरं आता सध्या हिच्याजवळ नाही राहत, ती लगेच बोलायला सुरू. आता माझी बहीण मोठी, तिच्या माझ्या आधीच भांडण आहेत, तर तिने व्हिडिओ पोस्ट केली. पहिले पण तिच्या माझे भांडण झाले ते खूप, तर मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. आणि आता तिला कळाले, म्हणजे तेव्हाच कळाले, पण तिला कारण पाहिजे होतं. तिला आहे ना कारण फक्त शोधायचं होतं की कसं मी कारण शोधू आणि कसं हिला आहे ना बोलू. तिला फक्त आहे ना कारण पाहिजे होतं, आणि ते कारण तिला भेटलं. काल तिने व्हिडिओ पोस्ट केला, ठीक आहे, केला तर केला, मला काही घेणे देणं नाही आहे, पण नाही तुझी चुकी असणार, तू त्याला आरतूर बोलती, तू नीट नाही बोलत, म्हणजे अजून भांडण लावून द्यायची. हा माझा नवरा तिचे पण व्हिडिओ बघतो ना, तर अजून भांडण लावून द्यायची, तू आरतुर बोलतीस, त्याला नीट इज्जत देऊन बोलत नाही, अजून काय काय बोलले. मी तिचे पूर्ण व्हिडिओ बघितले नाही, मी पूर्ण व्हिडिओ वगैरे काय बघितले नाही, काही नाही, पण आहे ना बोलायचं नुसतं आहे ना, काय ना काय बोलायचं. तू नवऱ्याला अजून मी म्हणजे पूर्ण बघितलीच नाही, मी थोडी बघितली आणि मी कट केली. म्हणलं चल आई ज्या आहे ना काही गोष्टी असं फालतूच्या काय ऐकण्यात काय अर्थ नाही आहे, अजून आपल्याला डोक्याला टेन्शन येणार म्हणून ना मी आहे ना व्हिडिओ तिचा कट केला, थोडंच ऐकलं. तर मग हे अशा असतात, घरातले तर बाहेरचे पण आणि घरातले पण. हे असं आहे की नुसतं आहे ना त्यांना आहे ना काहीतरी बहाणं पाहिजे असतो की हा आता बहाणा भेटला मला हे बोलायचं. नुसतं लोक आहे ना तयारच आहेत नाव ठेवायला. मग कोण विचारणार तुझं नवरा दिसत नाही ग, मग कोण विचारणार तुझा नवरा ग कुठे गावाला गेला का. हे असं लोक असतात. का तर मला ते तसं झालंय, मला अनुभव आलाय म्हणून मी सांगते, तसं विचारते म्हणून मी सांगते. काय ग हा लय दिवस झालं दिसलेच नाही, तुझा नवरा कुठे आहे, तुझा नवरा तर दिसलाच नाही आता किती दिवस झालं, 15 दिवस होऊन गेलं, त्या दिवशी दिसलं होतं मला तिथं, त्यानंतर दिसलाच नाही. असे प्रश्न विचारते. मग काय सांगायचं आपण, सांगा. माहिती तर दुसऱ्यांकडनं माहीत पडले नाही ह्यांना, मग ठीक आहे, डायरेक्ट कसं म्हणायचं मला दुसरीकडनं माहीत पडलंय की तुझा नवरा नाही का म्हणजे भांडण झालं तुमच्या सोडून गेलाय किंवा काय, मला माहीत पडले असं बोलायचं ना. उलटं पालटं म्हणजे विचारणार, तुझा नवरा दिसत नाही ग खुले दिवस झालं, काय गावाला गेलं का, काय काय काम आहे का गावाकडं, असं विचारणार. घरातले पण बाहेरचे पण. नवऱ्याने जसं म्हणजे कळालं ना सोडून दिलं, तर हे आहेत ना लोक टोमणे द्यायला आणि नाव ठेवायला आणि काय त्रास द्यायला आहे ना तयारच असते, घरातले पण आणि बाहेरचे पण. आता काय करू, मी थोडी म्हणले की सोडून जा, का मी सोडलंय, ते त्याला समजायला पाहिजे ना, त्याला समजायला पाहिजे. आता मी काल व्हिडिओ पोस्ट केली, तुला काय ते निर्णय द्यायचं आहे ते फोन कर, त्याने फोन नाही केला, अजून नाही केला तर नाही केला, मी किती अजून काय काय बोलणार सांगा. मी बोलले तर मग ही वाईट आहे असं म्हणजे, मग रागात माणूस किती जरी गरीब असलं तर रागात आहे ना एक ना एक दिवस आहे ना तोंड उघडतो, ते रागात आहे ना बोलणारच. मी एकदम शांत होते, एकदम शांत, पण आता मला राग नाही, मला इतका राग येतो ना, मी बोलते रागात.
मी बिंदास बोलते, मी काय पण आता बोलायलाच लागले. मी जे आहे ना ते डायरेक्ट तोंडावर बोलते, जे खरं आहे ना ते तोंडावर. पहिलं असं वाटायचं नको ह्या जमन दुखवायला, कोण बोललं नको ही जमन दुखवायला, माझी बहीण बोलली नको ही जमन दुखवायला. पण आता नाही, आता जिथं तिथं मी उत्तर देते. मी उत्तर दिलं की ही आगावे, ही बघा कशी बोलती. आणि काय मग व्हिडिओमध्ये म्हणते आरुतुरं बोलती. सगळ्यांना माहिती आहे, तिला सुद्धा माहिती आहे आमचं मनाने लग्न झाले आणि ते पण घरातलं लग्न आहे, म्हणजे नात्यातच लग्न केलं आहे. मी लहानपणापासून त्याला आरुतुरच बोलते. आणि मला कमेंट्स पण आलती की नवऱ्याला आरुतुरं बोलती फोनमध्येच, तर समोर कशी बोलत असेल. तर मी खूप वेळा त्याला म्हणले की मी तुला आवाजावं बोलते, तर ते म्हणते नाही मला आरुतुरच बोलत जा, तुझी जशी सवय ना तशीच मला तू आरुतुरवर बोलत जा, मला आवाजावं बोलत नको जाऊ. तो म्हणतो मला, मी म्हणलेले नाही का, म्हणजे मला नाही चांगलं वाटत आणि लोकांना पण समोर ऐकायला चांगलं नाही वाटणार. बरोबर आहे, दुसरं कोणी जर आप बोलला नवऱ्याला आरुतुरं आपण ऐकलं तर आपण पण रिॲक्ट करणार, बघ आरुतुरं बोलती. आपलं पण तसंच आहे. तर मी त्याला चुकीचं म्हणत नाही की लोक मला म्हणतात की आरुतुरं बोलती बघ असं. त्यांचं बरोबर आहे, ऐकलं तर नवऱ्याला कोणी पण म्हणणारच. मी पण त्या जागी असलं तर मी पण बघ नवऱ्याला आरुतुरं बोलती दुसऱ्यांच्या तोंडातून ऐकल्यावर. पण मी खूप वेळा म्हणले त्याला, पण ते म्हणते की नाही, तुझे जसे स्वभाव आहे ना, तुझं जसं आरुतुरं बोलते ना तसंच बोलायचं. मला लोकांचं काही घेणे देणं नाही, लोक काय म्हणतात तुला काय नाही, मला काही नाही करायचं. मला आवडतं ना तू आरुतुरं म्हणलेली, बास झालं. मी सुरुवातीपासून लग्नाच्या आधीपासून म्हणते मी तुला आवाजावं बोलत जाईन, नाही बोलायचं. म्हणलं ठीक आहे ना, लग्नानंतर बोलन. लग्नानंतर पण म्हणलं आरुतुरं नाही चांगलं वाटत मलाच, आवाजावं बोलन. नाही म्हणतो आवाजावं नाही बोलायचं, आरुतुरंच बोलायचं. मला आवडतं, बास झालं. तुला दुसऱ्या ज्यांना तुम्ही का कोणाला आवाजावं बोलायचं आहे बोल, मला आरुतुरं बोल. ठीक आहे म्हणले. अजून काय आता बोलू. आणि त्यात ती भडकवायला माझी मोठी बहीण, भांडण लावून द्यायला. आहे का नाही, घरातले पण तसे आणि बाहेरचे पण तसे आहेत का नाही. नवऱ्याने थोडी साथ सोडली तर घरातले पण नाव ठेवायला आणि बाहेरचे पण नाव ठेवायला आहेत का नाही. अशी दुनिया आहे. म्हणून आहे ना, आता काय बोलू काय मी. तिला तर मी काही बोलतच नाही. मी सांगते काय, मी तिची पूर्ण व्हिडिओ ऐकली असते ना, मी सगळं सांगितलं असं. मी व्हिडिओच तिची ऐकलीच नाही, थोडीच ऐकली. ती म्हणती मारायचं तर मग मर ना, कशाला लोकांना सांगती, असं काहीतरी बोलली. अजून तिच्या व्हिडिओमध्ये ती बोलली असं. ठीक आहे, मी मरण नाही मरण, मी व्हिडिओ टाकन नाही टाकन, तुला काय घेणे देणे, तू मला कशाला सांगती. तू तुझं बघ ना, तू तुझ्या आयुष्यात बघ ना, माझ्या आयुष्यात कशाला डोकवती. माझं काय चाललंय काय नाही, माझ्यावर नजर ठेवून आहेच तू अजून, आहे ना. उगाच काय पण असं. मी काय आता बोलतच नाही. मला आहे ना हे बोलण्याचाच आता तिला आहे ना, तिला तर मी काय बोलतच नाही. तिचं नाव निघलं, विषय निघला की मी विषय बंद करत असते. तिचं मला काही बोलायचंच नाही. पण मी सांगते, जी परिस्थिती आहे ना ती सांगते. नातेवाईक, घरातले, दारातले, शेजारचे, बाजारचे लोक कसे असते नाव ठेवायला लगेच.